अखंड हरिनामाचा जयघोष करत आज बरेचसे दिंड्या चिंचखेडा नगरीत श्री गजानन महाराज यांच्या चरणाशी आपली भक्ती अर्पण करण्यास आलेल्या होत्या. आज महाराजांचा प्रकट दिन असल्या कारणाने गणेश व मी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी देवळात आलो. मंदिरात श्री संत गजानन बाबा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आजोबांकडून गोड साखरेचा अमृततुल्य प्रसाद घेतला. मंदिराचे सौंदर्य, शांतता, मनोरम्य वातावरण पाहून आमचे नयन स्तब्ध झाले. वरती चढून दैवत श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांचेही चरण स्पर्शगोड दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला आम्ही दोन्ही सुरुवात केली. घरी येऊन प्रथमतः लावलेल्या रोपांची आम्ही पाण्याची वाटप करून शेतात येण्यासाठी कडी काढली. शेतात मित्रांसोबत गप्पा चालू होत्या, पण वातावरण व दिवस दोघेही भारी होते, म्हणून सगळ्यांनी फोटो काढण्याचा निर्णय केला. फोटो काढण्यासाठी माझे मित्र कोणत्याही तऱ्हेला जाऊ शकता हे मात्र मला चांगलेच काढायला होते. मी ज्या कामासाठी शेतामध्ये आलो होतो त्या कामाला अंजाम देण्यासाठी मी विहीरकडे आलो. ज्याप्रमाणे संत गजानन बाबांनी विहीर कोरडी विहीर भरली होती, त्याचप्रमाणे ही विहीर देखील श्री संत गजानन बाबांनीच भरली होती. कारण विहीर अगोदर संपूर्णपणे कोरडी होती, पण आता मात्र ती टच्च भरलेली असते. माझ्या कामाला अंजाम देण्यासाठी मी मोटर चालू केली. तो फक्त मोटर चालू करून जमणार नव्हतं, म्हणून मी कॉकची दिशा बदलून दुसरा कॉक बंद केला. विहीर कितीही रिकामी का असेना, बोरवेल त्यात लगेच आपले पाणी ओतून आम्हाला आपली ऋणी बनवते. दोघेही अगदी छान प्रकारे त्यांचे कर्तव्य पार पडत असतात. मित्रांनो, व्हिडिओ थोडा लांबा झाला तरी मी आपली सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो व पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.